चला तर मंडळी, ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आजचा पराठा अशा 3 गोष्टींपासून बनवलाय, जो की पौष्टिक तर भरपूर आहे, पण खायला कुणालाच आवडत नाही. दुधी भोपळा, चणा डाळ आणि सोयाबीन. खरं आहे की नाही? पण ह्यापासून बनवलेला हा पराठा 100% सांगते एवढा चविष्ट होतो ना, की तुम्हीही म्हणाल, याआधी एवढा चविष्ट पराठा मी तरी खाल्ला नाही. एकदा फक्त हा पराठा घरच्यांना खाऊ घाला. न आवडणारे देखील आवडीने मागून खातील. होतोच तेवढा अप्रतिम आणि भन्नाट. आता करायचं कसा तेही पहा. इथं 1 वाटी मी सोयाबीन घेतलाय. सोयाबीन तुम्ही याहून जो मोठ्या साईजचा असतो तो घेतला तरी चालेल किंवा याहूनही अगदी मिनी साईजमध्ये येतो तो घेतला तरी चालेल. 1 चमचा मीठ आणि 2 ग्लास गरम केलेलं पाणी घालून त्याला आता बाजूला ठेवा. अगदी कोरडा आणि लांबलचक असा एक दुधी भोपळा घेतलाय. नखं टोचून बघते तर अगदी सहजच नखं टोचली जातात, म्हणजे दुधी भोपळा अगदी कोरडा आहे. त्याच्या आतमधली बी देखील अजून तयार झालेली नाही. जर दुधी भोपळ्यामधली बी अगदी तयार झाली असेल किंवा निब्बर असेल तर तो दुधी भोपळ्यामधला बीचा पार्ट आणि वरची साल देखील काढून मगच दुधी भोपळा कट करायचा आहे. छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये दुधी भोपळा कापून घेतलेला आहे. त्याचसोबत 2 ते 3 चमचे एवढी हरभरा डाळ घेतली आहे. 10 ते 15 मिनिटं मी त्याला भिजू घातली होती. आता कुकरमध्ये कट केलेला दुधी भोपळा, त्याचसोबत धुवून घेतलेली हरभरा डाळ टाकायची आणि गरम पाण्यात भिजवलेले सोयाबीन अगदी घट्ट हाताने निपडून पूर्ण पाणी काढून त्यात टाकायचे. सोयाबीनचा कुठलाही पदार्थ करताना जर सोयाबीन आधीच धुवून त्यातलं सर्व पाणी काढून मग आपण शिजायला घातलं, तर सोयाबीन स्वच्छ होऊन त्यातली घाण देखील निघून जाते. सोयाबीन, दुधी भोपळा आणि चणा डाळ घालून आता कुकरचं झाकण बंद करा. गॅसवरती ठेवून कुकरच्या 3 ते 4 आपल्याला शिट्टी काढून घ्यायच्या. 3 शिट्टींमध्ये अगदी परफेक्ट आपली डाळ शिजून गेलेली असते. सोयाबीन आणि दुधी भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. शिजवलेले दुधी भोपळा आणि सोयाबीन थोडं गार झालं की त्याला मिक्सर जारमध्ये टाका. 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्सरला लावून छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट एका परातीत काढून त्यात 2 कप एवढं गव्हाचं पीठ घालायचंय आणि 1 कप एवढं ज्वारीचं पीठ. तुम्ही ज्वारीचं पीठ न घालता पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल. आता त्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. 1 ते 1.5 चमचा चवीपुरता मीठ, अर्धी चमची हळद, 1 चमची धना पावडर, 1 चमची लाल तिखट, अर्धी चमची काळी मिरी पावडर, 1 चमची एवढा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला, बारीक कट केलेला कोथिंबीर. कोथिंबीरऐवजी जर तुम्ही मेथी बारीक कट करून टाकली तरी देखील चालेल किंवा कुठलीही पालेभाजी बारीक कट करून टाकली तरी देखील चालेल. आपल्याला इथं पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही. सोयाबीन आणि दुधी भोपळ्याची जी पेस्ट आहे त्या पेस्टमध्येच भरपूरसं पाणी आहे किंवा त्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला कणिक पूर्णपणे मळून घ्यायची. इथं अगदी छान पद्धतीने दाबून अगदी घट्टसर जोर लावून अशी कणिक मळून घ्यायची. कणिक मळताना मात्र जेवढी तुम्हाला पेस्ट हवी किंवा जेवढं पाणी लागतंय, पाण्याऐवजी थोडी पेस्ट ॲड करत आपल्याला मऊसूत अशी कणिक मळून तयार करायची. छान अशी मऊसूत कणिक मळून तयार झाली. आता कणकेमधनं छोटासा गोळा घ्यायचा आहे, जेवढा आपण चपाती लाटायला घेतो तेवढाच. सुकं पीठ लावून अगदी छोटीशी पायरी लाटून घ्यायची. त्यावरती तेल लावायचंय. जसं आपण चपाती लाटताना तेल लावून घेतो त्या पद्धतीने तेल लावून पारीला फोल्ड करून घ्यायची 4 पदरी. त्यावरती पुन्हा सुकं पीठ लावून असं मीडियम साईजचा आपल्याला गोल असा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना जसं जाड किंवा बारीक देखील नाही, अगदी मीडियम साईजचा पराठा आपल्याला लाटून तयार होतो. हा पराठा जर तुम्हाला त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात लाटून घ्यायचा असेल, थोडासा अट्रॅक्टिव्ह मुलांना खाण्यासाठी, तर तुम्ही तसाही लाटून घेऊ शकता. मस्त असा पराठा लाटून तयार आहे. आधीच मी तवा गरम करायला ठेवला होता, त्यावरती पराठा टाकायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट एका बाजूने पराठा छान शेकून घ्यायचा आहे. बाजू पलटून ज्या बाजूने पराठा शेकून झालेला आहे त्यावरती तुम्ही तेल, तूप किंवा बटर काहीही लावून मस्त असं शेकू शकता. इथं मी तूप लावून मस्त असा एका बाजूने पराठा खरपूस असा शेकून घेतलाय. पुन्हा बाजू पलटून राहिलेल्या बाजूला देखील तूप लावून इथं मी पराठा मस्त खरपूस शेकून घेतलेला आहे. अगदी झटकेपट, पौष्टिक आणि त्याचसोबत चविष्ट देखील मस्त पराठा बनवून तयार होतो. जास्त वेळही लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आत हा पराठा बनवून तयार होतो. आणि ही पेस्ट जर तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवली तर 2 ते 3 दिवसपर्यंत आरामात टिकते. आदल्या दिवशी जर तुम्ही पेस्ट बनवून सकाळी जर हा पराठा बनवला तरी देखील चालेल. पौष्टिक, चवीला अप्रतिम, झटकेपट असा हा पराठा तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या टिफिनला असो किंवा दुपारच्या जेवणाला नक्कीच बनवून देऊ शकता. दुधी भोपळा बघून नाक फिरणारे देखील अगदी आवडीने मागून खातील, माझी खात्री आहे. एकदा नक्कीच बनवून बघा आणि कसं झालं मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान आणि भन्नाट रेसिपींसाठी आशूस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. बाय बाय.